सजग नागरिकांमुळे हरवलेल्या मुलांची व आईची तात्काळ भेट। काय आहे नेमके प्रकरण? कशी झाली मुलाची आणि आईची भेट? कोणी घडवून आणली ही भेट? बातमी कृपया सविस्तर पहा, बातमी शेवटपर्यंत पहा आणि बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर हा प्रसंग आहे वरुड शहरातील इंदिरा चौक परिसरात। इंदिरा चौक परिसरापासून ते नागपूर रोडपर्यंत रोज अनेक लोक फिरायला जातात। त्या फिरायला जाणाऱ्यामध्ये वरुड पहाटपंची मित्रमंडळातील प्रवीण सचिन देशमुख, पंकज लेकुरवाळे, मारुती भाऊ पवार, दीपक रडके, विवेक चौधरी आदी मित्रमंडळी यांच्यासह अजूनही त्यांची मित्रमंडळी येत असताना त्यांना एक मुलगा इंदिरा चौकामध्ये एकांतात दिसला। तो रडत होता, त्याला बोलता येत नव्हते। लगेच यांच्यामधली सजगता जागृत झाली, माणुसकी जागृत झाली आणि या सर्व तरुणांनी मिळून त्या मुलाला तात्काळ पोलीस स्टेशन वरुड येथे दाखल केले। पोलिसांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न लावता सदरील मुलाला गाडीत बसविले आणि त्याला वरुड शहरामध्ये फिरवले। या सगळ्या कार्यक्रमातून लगेच त्या मुलाची ओळख पटली आणि त्यानंतर प्रियांशू प्रवीण लुंगे, वय 8 वर्ष, राहणार रूप कॉलनी, इंदिरा चौक येथील या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले। सचिन देशमुख, पंकज लेकुरवाळे, मारुती चौधरी, दीपक रडके, विवेक चौधरी या सर्वांनी दाखवलेल्या सजगतेमुळे मुलगा आईची भेट घेऊ शकला। आपण सर्वांनीही असंच काम करूया आणि काहीतरी समाजात चांगलं लौकिक मिळवूया। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मोर्शी दर्पण या चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा हटके न्यूज। राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड।